मध्ये आपले स्वागत आहे। पाचचे ठळक बातमी। चिकुर्डेत महाविकास आघाडीचे माननीय अभिजित पाटील यांचा अर्ज दाखल। पैशांच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांना जनता धडा शिकवणार, अभिजित पाटील यांचं वक्तव्य। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच महाविकास आघाडीने आपली वज्रमूठ अधिक घट्ट करत आज महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे अभिजित पाटील यांनी आज अर्ज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे। ही निवडणूक लढवणार आणि मोठ्या मताधिक्याने जिंकणार असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे। माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे खंदेश शिलेदार आणि जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार माननीय अभिजित पाटील यांनी आज आघाडीच्या एकजुटीवर शिक्कामोर्तब करत यावेळी कुरळूप पंचायत समिती तसेच ऐतवडे खुर्द गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला। निवडणूक रिंगणात उतरलेल्या काही विरोधकांवर नाव न घेता शाब्दिक प्रहार करताना माननीय अभिजित पाटील म्हणाले, सध्या चिकुर्डे मतदारसंघातील राजकारण एकदम खालच्या थराला गेलेलं आहे। कोणीतरी येतो आणि पैशांच्या तसेच दारू मटणाच्या आमिषाच्या जोरावर मतदारांना भाजीपाला विकत घ्यावा तसं विकत घेण्याची भाषा करतो। पण हे लक्षात ठेवा, इथला मतदार बंधू भगिनी सुज्ञ आहे। स्वाभिमान गहाण ठेवून कोणाच्याही नादी लागायचे नाही, हे जनतेने उमेदवारी जाहीर झाल्या क्षणीच ठरवलेलं आहे। ही निवडणूक लढवणारा की बिघडवणारा या मुद्द्यावरच लढली जाणार असल्याचे संकेत पाटील म्हटलेले आहेत। माननीय अभिजित पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना सांगली जिल्हा अध्यक्ष, चिकुर्डे जिल्हा परिषद महाविकास आघाडी उमेदवार काय म्हणाले ते पाहूया। जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। गेली 9 वर्ष सगळेच प्रतीक्षित होते। ते 5 वर्षाची मुदत संपून 3 वर्ष झाली। जिल्हा परिषद निवडणुका कधी लागतात आणि शेवटी सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानं त्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या ठिकाणी होत आहेत। आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत। मी या ठिकाणी चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अर्ज भरलेला आहे। वाळवा तालुक्यामध्ये इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये आमची महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर सकारात्मक चर्चा झालेली आहे। त्यामुळं या 2 विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणानं महाविकास आघाडी व्हायला काय अडचण नाही। जिल्हा परिषदेला मी असेल आणि खाली आमच्या समविचारी पक्षांचे 2 उमेदवार पंचायत समितीसाठी असतील। आम्ही काही 3-4 जागांची मागणी केली होती, चर्चा चालू आहेत। त्यामध्ये चिकुर्डे पंचायत समिती असेल, ऐतवडे बुद्रुक पंचायत समिती असेल आणि बागणीमधला एक मतदारसंघ असेल, अशा त्या ठिकाणी आमच्या मागण्या होत्या। बऱ्यापैकी सकारात्मक चर्चा चालू आहे, परंतु जे निर्णय होतील ते महाविकास आघाडी म्हणून करायचं आम्ही ठरवलेलं आहे। जी शक्ती समोर आहे महायुतीची, त्यांना थोपवणे थांबवणे हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी जे जे करावं लागेल त्या पद्धतीनं आम्ही या इलेक्शनला सामोरं जाऊ। जनता निश्चितपणानं आमच्याबरोबर आहे। माझा व्यक्तीचा विषय घेतला तर मला प्रशासनातला अनुभव आहे। मी 2007 ते 12च्या टर्मला जिल्हा परिषदेमध्ये होतो। मी सरपंच म्हणून 5 वर्षाची कारकीर्द माझी चिकुर्ड्यामध्ये आहे आणि निश्चितपणानं एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जरी माहिती घेतली तरी मी काम करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। माझा कारभार पारदर्शी आहे। मी ठेकेदार नाही, मी कॉन्ट्रॅक्टर नाही, माझे कुठले इतर व्यवसाय नाही आहे। मला एक समाजसेवा, आमच्या कुटुंबाला एक समाजसेवेचा वारसा आहे, तो पुढं न्यायचं आणि जेवढं शक्य असेल ते समाजकारण करायचं, राजकारणापेक्षा समाजकारण करायचं, हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून आम्ही या प्रक्रियेमध्ये उतरलेलं आहे। चिकुर्डे मतदारसंघातील जनता अत्यंत सुज्ञ आहे। म्हणजे एका बाजूला प्रचंड धनशक्ती आहे, धनशक्तीच्या जोरावर बाजारातली भाजी विकत घेऊ तशी मतदार विकत घेऊ अशी प्रवृत्ती एका बाजूला आहे आणि दुसरे आम्ही कामाच्या जीवावर लोकांच्या विश्वासावर आम्ही या ठिकाणी सामोरं जातो। मला खात्री आहे या मतदारसंघातल्या युवा पिढीला चुकीच्या वळणावर नेऊ नये। एकदा पिढी ती बिघडली तर ते आपल्या पिढ्यानपिढ्याचं नुकसान आहे। ते करण्यापेक्षा चांगल्या विचारानं त्या युवकांना दिशा द्यावी, त्यांची दशा करू नये, अशा या एका भावनेनं आम्ही या ठिकाणी उतरलो आहे। परंतु वेगळी प्रवृत्ती त्या ठिकाणी समोर आहे आणि हे युवा वर्ग, महिला आणि सुज्ञ जनता या मतदारसंघातली निश्चितपणानं
त्या ठिकाणी तो विचार करून निवडणुकीला सामोरं जाईल आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना माझ्यासह पंचायत समिती चिकुर्डे आणि पंचायत समिती कोरडोस या तिन्ही सीटा प्रचंड बहुमतानं महाविकास आघाडीच्या या ठिकाणी निवडून येतील. त्यामध्ये कुठलीही शंका नाही. ती कितीही पूर्ण मातब्बर काही वल्गना जरी असल्या तरी आम्ही घडवणारा का बिघडवणारा या धर्तीवर हे इलेक्शन निश्चितपणानं होणार आहे. आणि मला खात्री आहे चिकोडी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तालुक्यातल्या आमच्या मतदारसंघातल्या सगळ्या या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निश्चितपणानं लोक महाविकास आघाडीला स्वीकारतील. सांगली जिल्ह्यातले निकाल तुम्ही बघितले असतील, नगरपालिकांचे असतील किंवा महापालिकांचे असतील, सांगली कोल्हापूरमध्ये हे वेगळे आहेत. महाविकास आघाडीच्या बाजूनं लोकांनी कौल दिलेला आहे. प्रचंड चुकीच्या प्रथा पाडायचा प्रयत्न या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून होते. पैसे सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता एक वेगळं समीकरण ह्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी दुर्दैवाने लावायचा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे. भविष्यातल्या लोकशाहीसाठी त्याला उत्तर लोकांनीच या ठिकाणी दिलं पाहिजे आणि जनता या निवडणुकाच्या माध्यमातून देतील. सांगली जिल्ह्यातलंही वातावरण महाविकास आघाडीसाठी निश्चितपणाने चांगलं आहे आणि जिल्हा परिषदेवर निश्चितपणानं महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल, वाळवा पंचायत समितीवर फडकेल आणि आमच्या मतदारसंघावरही फडकेल. धन्यवाद.